शिवन्यास फॅशनवर्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तरी आज आपण 2 टक्स ब्लाऊज म्हणजे 2 टक्सचा ब्लाऊज कशा पद्धतीने तयार करायचा तो बघणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्यानंतर काही मापे आहेत ह्या ब्लाऊजशी रिलेटेड, ते मापे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्याची मापे चेक करा. तर पूर्ण उंची आहे 14 इंच, त्याच्यामध्ये आपण 1 इंच वाढवून घेणार आहे. असं दोन्ही साईडला आपण 15-15 इंचावरती खून करून घेतली. ठीक आहे. त्याच्यानंतर जी खून करून घेतली आहे 15 इंचावरती, त्याच्यावरती एक लाईन मारून घ्यायची आणि दोन्ही साईड आपण मागचा आणि पुढचा पार्ट दोन्ही तयार करतोय, त्याच्यामुळे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा. ठीक आहे. मागचा आणि पुढचा पार्ट दोन्ही आपण तयार करतोय बरोबरच, त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला. त्याच्यानंतर जी काही मापे आहेत ते आपण इथे मापे टाकूया. तर बघा, बरोबर 15 इंच येते, कारण 14 इंच आपली उंची आहे. त्याच्यामध्ये आपण 1 इंच वाढवून घेतले. तो शोल्डर घेतलाय आपण 5.5 इंच आणि इकडे 3 इंचावरती खून करून घेतली. तर शोल्डर 5.5 इंच आणि 3 इंचावरती खून करून घेतले. मुंडा आपण 6 इंचावरती घेतला. इकडून बरोबर 5.5 इंचावरती खून करून घ्यायचे. अशा पद्धतीने एक लाईन तयार करून घेणार आहे आपण. ठीक आहे. पूर्ण आपण 6 इंच मुंडा घेतलेला आहे, त्याच्यामुळे इकडे वरती 6 इंच घेऊन अशी लाईन तयार करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण घेऊया छातीचा चौथा भाग व कमरेचा चौथा भाग. छातीचा चौथा भाग येतोय 7 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच आपल्या टक्सचं वाढवून घ्यायचं आणि 2 इंच जे आहे ते शिलाई मार्जिंगसाठी आपण ॲड करून घेणार. म्हणजे जेवढं कापड आपण घेतलंय ते कापड मी तसंच ठेवून देणार आहे. ठीक आहे. इकडे अर्धा इंच वाढवून घेतलं, त्याच्याबरोबर हे वरची लाईनला जोडून घेतलं. इकडे वरती 1 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 9 इंचावरती इकडे मी खून करून घेते. छत्तीचा चौथा भाग 9 इंच होतोय, सो 9 इंचावर खून करून घेतली आणि त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिंगसाठी व त्याच्यानंतर अशा पद्धतीने एक आकार देऊन घेतलाय. बघा, इकडून पण 1 इंच वरती घ्यायचं आहे आणि थोडंसं आतल्या साईडनं आकार देऊन घ्यायचा. म्हणजे हे मागच्या मुंड्याचा आणि आतल्या मुंड्याचा दोन्हीचा आकार इथे आपला तयार झालेला आहे. मागच्या मुंड्याचा आकार आपण मागच्या पार्टसाठी ठेवायचा आहे. पुढच्या मुंड्याचा आकार आपण पुढच्या पार्टमध्ये ठेवतोय. ठीक आहे. बघा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. बघा, ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आपण जो खालच्या साईडला पार्ट ठेवला तो मागचा पार्ट आहे, सो आपण ही मागच्या साईडचा कट आधी आपण करून घेत आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने कट आपला कंप्लीट झालेला आहे. सो ह्याच्यामध्ये आपण मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट आपण तयार केलेले आहेत. पार्ट आपले झालेले आहेत. आपण जे राहिलेले मापे आहेत ते मापे आपण ह्याच्यावरती टाकून घेऊ. तर छाती आहे 36 इंचचा, कंबर आहे 28 इंच. पुढचा गळा आपण 5.5 इंचावरती ठेवणार आहे. इकडे 3 इंचावरती घ्यायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यायचा. त्याच्यानंतर इकडे वरती 1 इंचावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. तुम्ही पुढच्या गळ्याचा आकार कोणत्याही पद्धतीचा देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त जास्त पण डीप नेक नाही घ्यायचा पुढचा. सो खालच्या साईडनं हे कट करून घेऊया, म्हणजे दोन्ही पार्ट्स आता सेपरेट होतील. ठीक आहे. सो इकडे पण एक खून करून घेऊया थोडेसे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण खून करून घेतली, म्हणजे आपली गळा रुंदी जी आहे ती 3 इंचाची ठेवायची. त्याच्यानंतर आतल्या पार्टकडून म्हणजे पुढच्या साईडच्या पार्टमधून हे जो आतल्या मुंड्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा, म्हणजे जो एक्स्ट्रा घेतला होता जे मागच्या मुंड्यासाठी होता तो. आणि हा आहे पुढच्या गळ्याचा आकार, तो पण आपण कट करून घेतला. त्याच्यानंतर आपण बघूया टक्स कशा पद्धतीने द्यायचा. तर इकडून आपण 3.5 इंचावरती खून करून घेणार आहे. बरोबर 3.5 इंचावरती खून करून घ्यायचे आणि दोन्ही साईडनं 1-1 इंच आपण घेणार आहे. ठीक आहे. जे की आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतले होते टक्ससाठी ते. त्याच्यानंतर 2 इंच आपण टक्ससाठी एक्स्ट्रा घेतलेले आहे, त्याच्यामुळे 3.5 इंचावरती खून करून घेऊन दोन्ही साईडला 1-1 इंच. त्याच्यानंतर ह्याचा मध्य घेणार आहे आपण. ठीक आहे. आणि मधल्या साईडवरून बरोबर आपण एक टक्स देऊन घ्यायचा आहे. बघा, इकडून बरोबर 4.5 इंचावरती 4.5 इंचावरती आपण खून करून घेतली. त्याच्यानंतर इकडून बरोबर आपण 3 इंचापर्यंत खून करून घेतोय. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक गोष्ट करू शकताय आपण, की ह्याचा जो मध्य येईल त्या मध्यापासून 1-1 इंच खाली आपण घेतलं तरी चालेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण टक्स करून घेतला. दोन्ही साईडचे टक्स आपण अशा पद्धतीने देणार आहे. समजलं नसेल तर जो आपण शिलाईचा व्हिडिओ तयार केला आहे त्या व्हिडिओ पण व्यवस्थित बघा, म्हणजे त्याच्यामध्ये कसा टक्स तयार केला आहे तो समजेल. मागच्या गळ्याची उंची आहे 9 इंच, तर 9 इंचावरती आपण खून करून घेतली. इकडे गळा रुंदी 3 इंच. तर अशा पद्धतीने पुढच्या गळ्याचा जसा बॉक्स केला होता तसा बॉक्स करून घेतला. त्याच्यानंतर कंबर आहे 28. 28चा चौथा भाग 7 इंच.
त्याच्यानंतर मागच्या टक्ससाठी 2 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी असं आपण मापे टाकून घेतले. ही झाला आपला मागचा आकार. मी मागचा आकार हा चौकोनीच ठेवणार आहे, त्याच्यामुळे मी मागचा आकार असा कट करून घेतला. ठीक आहे. इथे ह्या पद्धतीने बॅक कंप्लीट झालेला आहे. फ्रंट पार्ट पण आपला कंप्लीट झालेला आहे. राहिला आहे तो आपली बाहीसाठी आपण एक डिझाईन करत आहे. सो डिझाईन कशा पद्धतीने करायची त्याचा एक सेपरेट बाहीच्या डिझाईनचा व्हिडिओ मिळेल तुम्हाला. तो व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. हा आहे अस्तर. अस्तर आपण जसं आपल्याला बाही हवी आहे तशाच पद्धतीने आपण कट करून घेणार आहे. बघा, बाहीची उंची घेते 8 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं. 8.5 इंचापर्यंत इथे आपण घेतलेले आहे. तर त्याच्यानंतर आपण इकडून जे माप घेणार आहे ते आहे 9 इंच. इकडूनही माप 9 इंचावरती टाकायचं आहे. अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा. त्याच्यानंतर इकडे खाली आपण 3.5 इंचावरती खूण करून घेणार. इकडूनही 1 इंचापर्यंत थोडंसं घ्यायचं आहे आपण. तिकडून 2 इंच. त्याच्यानंतर ह्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा. ठीक आहे. आपल्याला फिश कट करायचा आहे. बघा, ह्या पद्धतीने आपण आकार देऊन घेतलेला आहे. इकडून दंडघेर किती असेल तो घ्या. त्याच्यानंतर 2 इंच त्याच्यामध्ये वाढवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने लाईन करून जे रिमेनिंग कापड आहे ते कापड आपण कट करून घ्यायचं आहे. व्हिडिओ फास्ट होत असेल तर पुन्हा एकदा बघा, म्हणजे व्यवस्थित समजून जाईल. त्याच्यानंतर अशा पद्धतीने कट केल्यानंतर आपण ही जी तयार केलेली बाही आहे ती ओपन करणार आहे. ओपन केल्यानंतर आतल्या मुंड्याचा जो आकार आपण दिला होता त्याला, तो आतल्या मुंड्याचा आकार बाही उघडल्यानंतर आपण ते कट करून घेणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण बाहीचं कटिंग जे आहे ते कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला डिझाईन करायचे आहे. सो डिझाईनसाठी एक नवीन व्हिडिओ येईल, तो व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामध्ये कशी पद्धतीने आपण बाही तयार करायची ती सांगितलेली आहे. टोटल उंची 8.5 इंचापर्यंत आहे. सो हा पार्टमध्ये आपण डिझाईन करणार आहे. सो त्याच्यासाठी एक माप देऊन ठेवते मी. हा पार्टमध्ये डिझाईन तयार होईल. सो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करून ठेवा, म्हणजे नवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. तर हे जे आपले कापड आपण कट केलं होतं अस्तरचं, ते आपल्या ओरिजिनल साडीच्या कापडावरती टाकून घेऊन ते व्यवस्थित कट करून घ्यायचं. कापड कट करून घेताना नेहमी कापड हे थोडंसं जास्तीचं कट करून घ्यायचं, म्हणजे जरी काही प्रॉब्लेम आला तरी त्या केसमध्ये आपल्याला त्या कापडाचा वापर होतो. तर अशा पद्धतीने थोडं कापड आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे. सो चारही बाजूने थोडे कापड एक्स्ट्रा घ्या, म्हणजे आपल्याला शिलाईमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. खूप छान पद्धतीने हा ब्लाऊज होतो, म्हणजे 2 टक्सचा ब्लाऊज आहे. अगदी त्याच्यामध्ये खूप जास्त आपल्याला मॅथ्सचं म्हणजे गणिताची माहिती असावी असंही काही नाही. सिंपल आणि साध्या सोप्या पद्धतीने हा 2 टक्सचा ब्लाऊज होतो आणि अगदी छान पद्धतीने बसतोही. अगदी ॲक्युरेट बसतो. म्हणजे दुसरे कटोरी ब्लाऊज असतील किंवा तुमचे आपले प्रिन्स कट ब्लाऊज असतील, अजून इतरही बरेच ब्लाऊज आहेत. त्या सगळ्या ब्लाऊज पेक्षा हा जो 2 टक्सचा ब्लाऊज आहे तो अगदी व्यवस्थित बसतो आणि त्याची ॲक्युरसी पण व्यवस्थित येते. त्याच्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. हा अगदी सोप्या पद्धतीने तयार पण होतो आणि दिसतानाही अगदी छान दिसतो. सो एकदा ट्राय करून नक्की बघा. व्हिडिओ समजला नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामधले सगळ्या क्वेरीज व्यवस्थित समजून जातील. सो अशा पद्धतीने आपण कापडही कट करून घेतलेलं आहे. आपलं कापडही कंप्लीट कट करून झालेलं आहे. तर पुढच्या पार्टसाठी आणि मागच्या पार्टसाठी आपण दोन्ही साठी कापड कट करून घेतलं. हे जे कापड आहे रिमेनिंग, ते कापड आपण बाहीसाठी ठेवलेलं आहे. तर बाहीसाठी आपण पफ स्लीव्स तयार करणार आहे, त्याच्यामुळे मी हे थोडंसं जास्त असं कापड ठेवलेलं आहे. थोडंसं जास्त कापड ठेवलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जे प्लेट्स करायचे त्या प्लेट्स आपल्याला व्यवस्थित जमतील. ठीक आहे. अशा पद्धतीने हा पार्ट जो आहे तो पार्ट मी कट केलेला आहे. सो ह्याच्यामध्ये थोडंसं डिझाईनचा एक प्लॅन आहे, तो प्लॅन मी एक्झिक्यूट करते, म्हणजे प्लॅन तयार करते आहे. तो प्लॅन व्यवस्थित आपल्याला बनवायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने माझा डोक्यात असा विचार आहे की अशा पद्धतीने थोड्याशा प्लेट्स बनवून एक पफ स्लीव्ज जे आहेत त्या पद्धतीच्या स्लीव्ज तयार करायच्या आहेत. अगदी छान व्यवस्थित होतील. जास्त आपल्याला जे लेस वगैरे म्हणतो ते लेसची